न्यूज, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल। जयसिंगपूर क्रांती चौकात पाईपलाईनचे खोदकाम, प्रशासन सुस्त, नागरिक त्रस्त। जयसिंगपूर शहराच्या ऐतिहासिक क्रांती चौकात छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्या शेजारी गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम सुरू आहे। मात्र हे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आहे। रस्त्यावरच खोदकाम करून बाजूला मुरुमाचे ढिगारे आणि वाहतुकीची कोंडी, यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे। खोदकाम केलेला भाग व्यवस्थित सुरक्षित न केल्याने रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे। एखादे वाहन घसरून अथवा पादचारी खोदलेल्या भागात पडून दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकातून उपस्थित होत आहे। दुर्घटना होण्याची वाट पाहून प्रशासन जागे होणार का, असा सवालही आता नागरिक विचारत आहेत। पाईपलाईनसाठी खोदकाम करताना निघालेला मुरुम रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला आहे, त्यामुळे क्रांती चौकातील सार्वजनिक मुतारीकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे। परिणामी नागरिकांना उघड्यावरच लघुशंका करण्याची वेळ आली असून परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।